लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। साहेब, लाडक्या बहिणींची थोडीशी आपल्याला विनंती आहे की जी केवायसी करायची लिंक आहे ही लिंक ओपन होत नाही, त्यामुळे थोड्याशा महिला कन्फ्यूज आहेत। तरी सुद्धा रात्री अपरात्री जागून ह्या महिला ही केवायसी करत आहेत। यानंतर आपल्याला साहेब मार्गदर्शन करतील। पहिली गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही।